ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपण आज 6व्या अनुवाकाला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी आपण आपल्याला आणि गरजच आहे, आता प्रार्थनाच करण्याची गरज आहे. 6व्या अनुवाकापासून पुढचा भाग तसा समजायला सोपा नाही आहे. हळूहळू तो जाणत गेला पाहिजे आपल्याला. तर आपण आधी समष्टी प्रार्थना करू आणि सुरुवात करू. डोळे मिटून मन स्थिर करायचे. ओम नमो नारायणाय 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 ओम नमो नारायणाय। हे भगवंता, तू आणि केवळ तूच आहेस की जो या सृष्टीचं रक्षण करू शकतो. सृष्टीमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट तुझीच लीला आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या मनातलं युद्ध, प्रत्येक मानवाच्या मनातलं युद्ध तू कृपा करून शांत कर. या विश्वातला प्रत्येक मानव प्रेमाने आणि आनंदाने भरून जाऊ दे. आपुलकीची, प्रेमाची भावना संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक मानवाच्या मनामध्ये भरून राहू दे. सर्वत्र आनंदी आनंद पसरू दे. संपूर्ण मानवजात तुझ्या चरणांशी विलीन होऊ दे. ओम नमो नारायणाय. 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 पाचवा अनुवाक आपला पूर्ण झाला. आता 6व्या अनुवाकाला आपण सुरुवात करतो आहोत. याच्यात सर्वात्म भाव सांगितलेला आहे. आता तो कसा कसा ते आपल्याला कळेल. सय एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः अमृतो हिरण्यमयः अंतरेण तालुके य एषस्तन एवावलंबते सेन्द्रयोनिः यत्रासौ केशान्तो विवर्तते व्यापो ह्य शीर्षकशाले भ्रूरित्यग्नौ प्रतितिष्ठति भुव इति वायौ सुवरिति आदित्ये मह इति ब्रह्मणि आप्नोति स्वराज्यम् आप्नोति मनसस्पतिं वाक्पतिश्चक्षुष्मतिः श्रोत्रपति विज्ञानपतिः एतत्ततो भवति आकाशशरीरं ब्रह्म सत्यात्मप्राणारामं मन आनन्दं शान्ति समृद्धं मृतम् इति प्राचीन योगपोपास्व. सगळं एकाच याच्यात त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ लांबलचक सांगत बसण्यापेक्षा असं सांगते. ह्याचा आशय असा आहे की आत्तापर्यंत आपण आकाश म्हणजे पोकळी हे पाहिलं, बरोबर आहे. आता मी असं म्हटलं होतं गेल्या वेळेस की मन म्हणजे हृदय नाही, पण त्या रेफरन्समध्ये म्हटलं होतं. आता इथं हृदय जरी म्हटलं तरी जे आपलं ऑपरेशनवालं हृदय आहे असा अर्थ घ्यायचा नाही आहे. हृदय म्हणजे हृदय, भावना असलेलं म्हणजे मन. थोडक्यात खरं म्हणजे मनच. तर
इथे हृदय हा शब्द आलाय म्हणून एवढं एक्सप्लेनेशन दिलं. तर आत्तापर्यंत आपण जे म्हणत होतो, आकाश, अंतरिक्ष, स्पेस, रिकामी जागा, जीवनात आपल्याला सतत भावभावना उचंबळून येत असतात. मग तुम्ही म्हणाल की भावभावना नको का, मनुष्य असं कोरडा असायला पाहिजे का? तर तसं नाही आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट होणारच. आता आपल्याला माहिती आहे, सकाळ होते, सकाळची दुपार होते, दुपारची रात्र होते. हे सगळं जरी होत असलं, हे बघा, सकाळ झाली म्हणजे झोपेतनं उठायचं आणि कामाला लागायचं. दुपार झाली म्हणजे थोडंसं स्पीड स्लो करायची पण कामं चालू ठेवायची. संध्याकाळ झाली म्हणजे हळूहळू स्पीड कमी करत करत झोपायला जायचं, शांत व्हायचं. ह्या एक निसर्गाचा नियम आहे. मुद्दाम हे उदाहरण देऊन सांगते. असं जरी असलं तरी मला सांगा, एखाद वेळी काहीतरी समजा ऑफिस वर्क आहे आणि काहीतरी उद्या आता रिपोर्ट द्यायचा, काहीतरी मोठी मीटिंग आहे. मग आता काय, शांत वेळ आहे झोपेची, पण तरीही मनुष्य काय करतो आहे, संध्याकाळपासून दुपारपासून बसला आहे फाईल बघत आणि सगळी मीटिंगची तयारी करतो आहे, फाईल कम्प्लिशन करतो आहे. हे सगळं चाललं आहे त्याचं आणि रात्र संपून गेली आहे की नाही. किंवा एखादं फंक्शन आहे, आता फंक्शन आहे, रात्रंदिवस जागून करून कामं करून सगळ्या याद्या पूर्ण करतात फंक्शनच्या आणि चाललेलं आहे. म्हणजे निसर्गाचं जे चक्र आहे त्याच्याप्रमाणे आपण नेहमी वागतो, परंतु त्या चक्राच्या पार जाऊनसुद्धा कधीतरी वागतोच ना. तसं नॉर्मली काय चक्र आहे आणि ते होणार. प्रसंग आला, कडू भावना, गोड भावना, कडू शब्द, गोड शब्द, सत्याचे शब्द, मिथ्याचे शब्द, हे चक्र आहे. याच्यात ते सगळं होणार. कधी चूक होणार, कधी आपण खूप फोफावून जाणार, कधी आपली खूप हुशारी दिसणार. हे सगळं जरी चक्र चालू असलं तरी त्याच्या बाहेर कधीतरी ते चक्र छेदून पलीकडे जायला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात, हृदयामध्ये आकाश असलं पाहिजे. ह्याचा अर्थ काय, भावभावना ज्या आहेत, या सगळ्या भावभावनांनी जे आपलं मन भरून गेलेलं आहे, त्या सारख्या भावभावना करून आयुष्य काही प्रगतीला लागत नाही. त्या सगळ्या भावभावना या देहाच्या किंवा जीवाच्या पातळीवर असलेल्या जीवनालाच फक्त उपयोगी पडतात आणि त्याच्यात रमून चालणार नाही. तर काय झालं पाहिजे, शेवटी सत्य काय आहे किंवा शांती शेवटी कशात मिळणार आहे. भावभावना आहेत, मान्य आहे, आणि त्या ना वेळेप्रसंगी निर्माण होणारच आहेत. त्यात काही असत्य नाही, शो नाही, खोटं नाही, काही नाही. तर त्या वेळेला त्या निर्माण होणार आहेत, पण त्या साठवून ठेवता कामा नये. त्या लगेच तो प्रसंग संपला की त्या निघून गेल्या पाहिजेत. दर क्षणाला मोदी वेगळं प्रकरण हँडल करतात, कशातच रमत नाहीत. म्हणजे हा देह जो आहे, हे मन जे आहे, ही बुद्धी जी आहे, ती क्षणोक्षणी जो प्रसंग येईल त्याच्यावर काम करण्यासाठी आहे, कशातही रमण्यासाठी नाही आहे. तरच ते मागच्या गोष्टीतनं मन रिकामं होईल आणि परमेश्वराकडे ते मन लागू शकेल. आणि तरच आपली साधना होईल. म्हणजे साधनेला बसलं आणि आता काहीच म्हणत नाही, आम्हाला सवय लागली आहे. आता सगळं मनातलं त्या क्षणी निघून चाललं आहे. आता रिकाम्या मनानेच आम्ही साधनेला बसतो आहे. इतकं त्या अंतरिक्षाला इतकं महत्त्व आहे. मग पुन्हा तेच आहे,
अग्नीमध्ये भूहू म्हणजे भूहू म्हणजे अग्नी समजा. हां, नंतर म्हणजे आता इथे ना एक थोडासा वेगळा रेफरन्स आहे, वेगळ्या शब्दांमुळे तो आलेला आहे, तोही मी सांगते. की आधी सुरुवातीचा अग्नी म्हणजे तेज होतं, उष्णता होतं. हां, पण इथे एक वेगळा शब्द आलेला आहे, त्याच्यामुळे काय झालं, हा अर्थ पालटतो आहे सगळा. की समजा हा देह सोडून जेव्हा मनुष्य जातो तेव्हा पहिलं काय होतं, अग्नी ना. पहिल्यांदा सगळ्यात काय, अग्नी. त्याच्यानंतर काय, तर अग्नी म्हणजे भूहू. जड देहाला आपण नाश करतो म्हणजे तो अदृश्य करतो, भूहू. नंतर काय, भुवहा. भुवहा म्हणजे काय होतं, अग्नी ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी आपण एका कुठल्या तरी अभ्यासात बघितलं होतं की या अग्नीच्या ज्या ज्वाळा आहेत, अग्नीचं काय महत्त्व आहे माहिती आहे का तुम्हाला? मनुष्य गेल्यावर काय किंवा यज्ञात काय, एकूण एकच, त्या मनुष्याला ईश्वरत्व प्राप्त व्हावं, ईश्वराशी त्याचं अनुसंधान साधावं किंवा त्याची वरच्या दिशेने प्रगती व्हावी त्या जीवाची. आणि यज्ञामध्ये तर या अग्नीच्या रूपाने थेट देवांशी कम्युनिकेट करता येतं आपल्याला. जिथे देव आहेत, किती सूक्ष्म दूरवरती देव आहेत ना ईश्वर सगळे. हां, स्वर्ग जिथे आहे तिथे या अग्नीचे तंतू बारीक बारीक तिथपर्यंत जाऊन पोचतात. कशाच्या साह्याने माहिती आहे? वायूच्या साह्याने. पहिला भाग काय आहे, अग्नी. जड सगळं नाश करण्यासाठी अग्नी, त्या अग्नीच्या द्वारे सूक्ष्म तंतू वरती स्वर्गापर्यंत जाऊन पोचतात. वायू, भुवहा म्हणजे वायू, त्या अग्नीतून तो पुढे नेतो वायू. आणि स्वहा म्हणजे काय होतं, स्वहा म्हणजे सूर्य. स्वहा म्हणजे सूर्य. इथून त्या अग्नीतले जे कण आहेत ते वायू नेतो सूर्यापर्यंत. वातावरण असतं, त्याच्या पलीकडे काही भागापर्यंतच वातावरण असतं, वातावरणाच्या पलीकडे सूर्य तेच पुढे नेतो कुठपर्यंत, ओम महहा म्हणजे ब्रह्मापर्यंत ते नेतो. आता तुम्ही म्हणाल की ते तर काय मृत्यूनंतरचं आहे, आमचा काय संबंध आहे का ह्याच्यात? संबंध आहे. खरं सांगू का, असं लोक म्हणतात. म्हणजे एक नीती अशी पण आहे, चार्वाक नीती म्हणतात. चार्वाक नीती. चार्वाकानी काय सिद्धांत मांडला होता माहिती आहे? की मागच्या पुढच्या जन्माचा काही विचार करू नका, फालतूपणा आहे तो. तर तुम्ही असं करा, फक्त मजा करून घ्या आणि स्वच्छंदीपणे राहा, जशास तसं राहा. कोणी काय केलं त्याला फाडफाड उत्तरं द्या, कुणी आपल्याशी प्रेम केलं त्याच्यावर प्रेम करा आणि कशाचाही विचार नका करू. ही चार्वाक नीती आहे आणि ती नीती वापरणारे काही लोक आहेत, त्यांना ते पटतं. परंतु शास्त्र असं सांगतं, अनेक याच्यावर पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. नेमकं कशात हे काय इतकं डिटेल मिळेल मला माहीत नाही. शास्त्र असं सांगतं, आपल्याला दिसतं काय माहिती का, ढोबळमानाने देह, याच्यात रक्त, मांस, सगळ्या नसा, सगळ्या सिस्टीम, श्वासोच्छवास, प्राण आणि हे आणि ते, बास
छोटे छोटे पाठ, हृदय, जठर, श्वासनलिका, अन्ननलिका, लहान आतडं, मोठं आतड एवढंच दिसतं ना आपल्याला. बाकी आपल्याला काही कळत नाही. दिसत तर नाहीच ते, पण कळत नाही आपल्याला बाकीचं काही. परंतु त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे मनाने निर्माण केलेलं विश्व. आणि ते माहिती आहे आपल्याला. उदान वायूचा आपला अभ्यास झालेला आहे. परत एकदा आठवण करून देऊ का? उदान, एक विचार दुसऱ्याबद्दल खूप वाईट केला की तो उदान वायू खूप खाली जातो. आणि अतिशय उच्च विचार केला की तो उदान वायू खूप वर येतो. थोडासा परत खालच्या प्रतीचा विचार केला की तो खाली जातो. ज्या वेळी काय तुम्हाला सांगते, यातलं शास्त्र इतकं दिलेलं नाही आहे. आपण जे अभ्यास केला त्यात इतकं दिलेलं नाही. तो उदान वायू आहे ना, म्हणजे खरं जर म्हटलं तसं हे ना, शास्त्र शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आता मी तुम्हाला एकदा म्हटलं मन म्हणजेच हृदय, हृदय म्हणजेच मन, पण शस्त्रक्रियावालं ते हृदय जे आहे ते अध्यात्मात नाही चालत. हां, पण तरीसुद्धा आपल्या जेव्हा मनात भावना येतात त्यावेळी हे शस्त्रक्रियावालं हृदय आहे ना, या ठिकाणी भावना येते बघा. किंवा हात जोडलेले आपण या ठिकाणी हात जोडतो हृदयाशी आपल्या, है ना. म्हणजे त्या भागात आपल्याला भावना जाणवतात. उदान वायूची काय हे आहे माहिती आहे का थिअरी? की हा उदान वायू शरीरामध्ये हृदयापर्यंत आला की तुम्ही मोक्षाच्या जवळ आहात. पण तो आम्ही टिकवत नाही ना. तो हृदयापर्यंत सारखा येत राहावा याच्यासाठी अतिशय आनंदाने फुलून जाऊन, म्हणजे दुःखात असताना सुद्धा आम्ही खूप आनंदात आहोत हे दाखवणं नाही. आपले विचार एवढे प्रगल्भ पाहिजेत आणि ईश्वरी विचार पाहिजेत. भजनामध्ये ईश्वरी भावामध्ये आम्ही रंगून गेलं पाहिजे की तो उदान वायू असा वर जसा बघा ताप आल्यावर आपल्याला थर्मामीटर असा पारा चढलेला दाखवतो ना, तसा तो उदान वायू एका विशिष्ट नलिकेतून वाहत असतो. तो इतका असा वर आला पाहिजे आणि तो सतत 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 हृदयात स्थिर झाला पाहिजे. म्हणजेच आपल्याला आपण मोक्षाच्या जवळ आहोत असं म्हटलं जातं. पण आपले विचार इतके खालच्या थराचे असतात आणि ते जातात क्षणाक्षणाला. नाही, ह्यानी मला पाणी विचारलं नव्हतं, मी पण याला पाणी विचारणारच नाही आता. किंवा त्यानी नाही विचारलं म्हणून काय झालं, मी देईन ना मोठेपणाने, मी इतका खालच्या थराला जाणार नाही. अरे पण हाच जरी विचार केला तरी तो खालच्याच पातळीचा विचार झाला. काही जरूर नाही आहे ना कंपेअर करण्याची. म्हणजे आम्ही लोकांवर उपकार करतो आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत हा भाव तिथे आला की संपलं, उदान वायूचं कार्य संपलं. आता उदान वायू हा मी विषय एवढ्यासाठी आणला आहे इथे की इतकं जर नाजूक जीवन आहे तर आपण ईश्वराच्या सानिध्यात किती राहिलं पाहिजे. ईश्वराच्या सानिध्यात का राहायचं, तर इतर हे जे मायेच्या विश्वातले हे जे विषय आहेत ना, हे आपल्याला पुन्हा पुन्हा खाली आणतात. म्हणून भगवंताच्या विश्वामध्ये राहायचं आपण आणि म्हणून सारखे ते विचार करायचे. तर ते जे हृदय आहे, आता म्हणून हा विषय असा झाला की सूर्यापर्यंत ते हे गेलं, अग्नीनंतर वायू, वायूनंतर सूर्य. आणि सांगायचा उद्देश असा होता, हे उदान वायूचं एवढ्यासाठी निघालं की आपलं मन जे आहे
विषय कुठून सुरू झाला की मृत्यूचं काय सांगता तुम्ही आम्हाला, आमचा काही संबंध नाही. तर संबंध हा आहे की आपण जे मनाने सगळ्या प्रक्रिया करतोय, मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यात जरी वाईट विचार आला तरीसुद्धा तो आपल्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याचा ॲव्हरेज लागतो. जसं मुलांच्या त्या परीक्षा असतात ना, ॲव्हरेज म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट, बरं का, अशा 4 युनिट टेस्ट आणि 1 सेमिस्टर आणि मग फायनलला त्यांचं सगळं ॲव्हरेज लागतं. म्हणजे कुठेतरी जर एक परीक्षा दिली नसेल तर इतके पूर्ण मार्क्स मिळवून ते डाऊनच होतात शेवटी. कारण ॲव्हरेज सगळ्या वर्षाची सरासरी तिथे मोजली जाते. ॲव्हरेज असतं आपल्या जीवनाचं जेव्हा आपण आपला अंत येतो तेव्हा. आणि हे जे सूक्ष्म शरीर राहतं, हे जे मी म्हटलं सूक्ष्म शरीर राहतं, स्थूल शरीर काय होतं, अग्नीनी ज्वलन करतात. हाच भाव आहे सगळीकडे, स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत. मग स्थूल शरीर हे अग्नीच्या साह्याने ज्वलन होऊन जातं. मग ते काय स्थूल शरीर म्हणजे ते केवळ कार्यासाठी होतं. आता मन आणि बुद्धी कुठे ठेवणार, म्हणून ते हे स्थूल शरीर होतं आणि त्या शरीराकडनं कार्य करून घेत होतं. आता स्थूल शरीर तर गेलं, अहो सूक्ष्म शरीरामध्ये जे आहे ते तसंच आहे, ते कुठे जाणार आहे. सूक्ष्म शरीर जळत नाही ना, काय करणार. सूक्ष्म शरीर हा एक फक्त इमॅजिनरी भाग आहे, वायू आहे, तो वायुरूपातच आहे ते. आणि म्हणूनच मनातले विचार येतात आणि जातात. शरीरावर झालेली जखम ही भरून निघायला थोडा वेळ लागतो, बघा तुम्ही. पण मनात मात्र विचार येतात, निघून जातात, येतात, निघून जातात. मनावर कोण कोरतो विषय, मनावर माझा जो अहंकार असतो तो विषय कोरतो, दगडावर कोरल्यासारखे. आणि म्हणून मनाला झालेली जखम भरून निघत नाही. माझा जो अहंकार आहे, मी मी मी, तो सुद्धा काल्पनिक आहे, पण ते मला कळत नाही. आणि म्हणून मी ते विषय दगडावर कोरतो. पण जे जे काही मनात आहे, जे जे काही बुद्धीत आहे, बुद्धी तर सूक्ष्म आहे, त्यातलं सगळं निघूनच जातं. पण मनात मात्र जे जे काही आहे, मन काय आहे माहिती का, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. मन स्थूल पण नाही आहे जळून जायला, आणि मन बुद्धी इतकं सूक्ष्म पण नाही आहे नाहीसं होऊन जायला. केवळ हे जे मन आहे हेच कारण देहाचं कारण बनतं. कारण देहाचं कारण मनच बनतं. आणि म्हणून मनाला आपण ईश्वराच्या मार्गात लावलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी मनुष्य जातो त्यावेळी सूक्ष्म शरीर हे तसंच राहतं. आपण जन्मभर जे काय केलं आहे तेच त्या मनामध्ये कायम राहतं. म्हणून आपल्याला चांगले विचार केले पाहिजेत. आणि मग सूर्य हे पुढे नेतो. सूर्य वायूबरोबर आलेलं हे जे सूक्ष्म शरीर आहे, वायू वाहून आणतो अग्नीतून. अग्नीमध्ये स्थूल शरीर नाहीसं होतं, त्यातलं सूक्ष्म शरीर वायू बरोबर उच्च दिशेने वाहून नेतो. सूर्यापर्यंत ते येऊन पोचतं. सूर्य त्याच्यावर प्रकाश टाकतो आणि ते योग्य ठिकाणी जातं. म्हणजे बघा, इतकं हे सगळं सूक्ष्म आहे, इतकं हे सगळं गहन आहे. या सृष्टीमधली, या मानवी जीवाच्या मागची सगळी कारणं आणि सगळी रहस्य या उपनिषदात हळूहळू उघड केलेली आहेत.
आणि 5व्या अनुवाकात जे दिलंय त्याच्याच पुढे हे असल्यामुळे इथे जरा भाषा कठीण वापरलेली आहे. हे केवळ असं का होतं तर अहम केंद्रित आहोत आपण. अहम केंद्रित याचा अर्थ मी आणि माझं एवढ्या विश्वाशी आम्ही फक्त संबंधित आहोत. एवढा ऐकूनसुद्धा आम्ही फक्त स्वतःच्या विश्वाशी संबंधित आहोत आणि त्याच्यामुळे सगळी काय मनात विचारांची अशी जंगलं निर्माण होतात. आता काय आहे, हृदयाला, आपल्या हृदयाला शस्त्रक्रियावाल्या नाही, आपल्या हृदयाला एक गुहा आहे. गुहा आहे आणि त्या गुहेतच भावभावना चालू असतात. भावभावनांनी ती गुहा भरली की हृदय जड होतं आणि हार्ट अटॅकपर्यंत वेळ येते. पण तेच जर ती रिकामी राहिली, ईश्वरी विचारांनी भरली, तर अधिक ती प्रसरण पावते. म्हणजे ती गुहा मोठी होत जाते, हर्ष उत्पन्न होतो, माणसाला अतिशय आनंद व्हायला लागतो. भगवंताचे विचार जेवढे त्या हृदयात साठवू तेवढा माणसाला अतिशय आनंद व्हायला लागतो आणि आनंदाने मन फुलून जातं. बघा तुम्ही ते हास्य क्लब असतात ना, त्याच्यात ते वेगवेगळे प्रकार करून हसवतात, हा हा ही ही करून. ते आपल्याला का करावं लागतं माहिती आहे मुद्दाम? कारण आम्ही ईश्वराच्या स्मरणाने आमचं हृदय आम्ही फुलवू शकत नाही, म्हणून आम्हाला ते प्रकार करावे लागतात. आणि एवढं करूनसुद्धा काहींना परत हार्ट अटॅक येतोच आहे. ते काय नाही, सगळी ह्याची साधनं आहेत ती मुद्दाम माणसाने केलेली. संपूर्ण या हृदयात उदात्तता असायला पाहिजे, अतिउच्च विचार आपले असायला पाहिजेत. म्हणजे ती जी हृदयाची पोकळी आहे ना, त्या पोकळीमध्ये ईश्वरत्व साठून राहतं. शुद्ध पाहिजे, सगळं अंतःकरण आपलं शुद्ध पाहिजे सतत. ते शुद्ध का तर स्वतःच्या कोणावर उपकार नाही, स्वतःचं हित साधण्यासाठी आपले सगळे विचार अतिशय उच्च पाहिजेत. ज्याप्रमाणे मन शुद्ध ठेवायला पाहिजे त्याप्रमाणे त्या शुद्ध मनाबरोबर बुद्धीचा वापर झाला पाहिजे. काय आहे माहिती का, मन अतिशय वाईट, दुसऱ्याचा द्वेष करणारं, पण एखादा बुद्धिमान असतो, बुद्धी चालवतो पण त्याचे विचार मात्र दुष्टतेकडे आहेत. केवळ बुद्धी जी आहे ना वापरणं, ती सगळी जर दुसऱ्याचा विचार किंवा कोणाचेही विचार वाईट, कोणाबद्दलही वाईट विचार केले आणि बुद्धी चालवली तर आपल्यातल्या स्वतःतल्या आनंदालाच ती उद्ध्वस्त करते. त्यामुळे काय आहे, मन तर शुद्ध हवंच आहे,
अंतःकरण अतिशय शुद्ध पाहिजे आणि त्याच्याबरोबर बुद्धीचंही आचरण पाहिजे, बुद्धीचं विवेक तर पाहिजेच. म्हणजे कुठेही अंधश्रद्धेने सुद्धा वाहत जायचं नाही. नाही बाबा मला ना आता सगळ्या लोकांवर प्रेम करायचं आहे, म्हणजे मला कुणीही काहीही व्यवहारात फसवलं तरी चालेल, प्रेमच करायचं आहे असं नाही आहे. तिथे व्यवहार टाळा असं नाही सांगितलेलं, बुद्धीनी वागायचं. पण या बुद्धीच्या विवेकाबरोबर अंतःकरण शुद्ध असणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेवटी काय आहे, बुद्धी ही महत्त्वाची आहेच. कारण आपण जी कर्म करतो ना, त्या कर्मांना बुद्धीचा स्पर्श अतिशय आवश्यक आहे. पण कर्मांना बुद्धीचा स्पर्श आवश्यक आहे म्हणून ईश्वरा विना हे कार्य चालूच शकत नाही. ईश्वरी कृपा हवीच आहे, त्याच्याशिवाय जमणार नाही. कारण ज्या ईश्वरी कृपेने ही सृष्टी निर्माण झाली, त्या सृष्टीतलाच तर मी एक घटक आहे. केवळ आणि केवळ त्या हृदयातून सतत आनंदाचे फवारे. पण हे ना एकदम जमणं शक्य नाही आहे, एकदम जमणंच शक्य नाही. कुठेतरी क्षणाला आपण दुसऱ्याला दुखवून जातो थोडं तरी, ते आपल्या रोमारोमात आहे की नाही. हे असं करता करता तसंच काहीतरी करायचं, काहीतरी दुर्लक्षच करायचं, बघायचंच नाही कोणाकडे तरी, काहीतरी करून टाकायचं. आणि आपल्याला वाटतं एवढ्या एवढ्याशी यांनी काय होणार आहे. पण काय आहे माहिती का, ती जी आपली बॉडी लँग्वेज आहे ना, म्हणजे खरं म्हणजे आजकाल तर एवढे सगळे हुशार झालेत की दुसऱ्यांना ते समजतच असतं. आपल्याला वाटतं की दुसऱ्यांना समजत नाही आणि मी माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली, पण तसं काही नाही आहे. दुसऱ्यांना तर ते समजतंच. पण तेही जाऊ दे, पण खरोखरीच इतकं अगदी नाजूक आपलं जीवन आहे, पण आपण ते ढोबळ मनाने पाहतो. आणि म्हणूनच फक्त काय आहे, जन्ममृत्यूची चक्र चालू आहेत किंवा सगळी सुखदुःखांची आपल्या जीवनात चक्र चालू आहेत. सगळं चालू का आहे, तर त्याच्याचमुळे आहे की अतिशय नाजूक हे जीवन आहे आपलं. आणि शरीर किंवा मन किंवा बुद्धी कोणत्याही पातळीवर जरी थोड्या जरी आपल्या वेड्यावाकड्या हालचाली झाल्या तरीसुद्धा आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ते अडथळे निर्माण होतात. उदानवायूच्या कार्यावरनं तर कायम लक्षात ठेवूया आपण. आणखीन एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की खरं सांगायचं तर आपण आहे ना पुन्हा जन्माला येतो असं म्हटलं जातं, पण आपल्याला आहे ना स्मृती राहत नाही की आपण पुन्हा जन्माला आलो आहे. ते फार क्वचित, म्हणजे तेवढे जर ईश्वराची कृपा असेल तर. पण ते मानव वेगळेच असतात. पण खरं सांगू का, आपण
ही सृष्टी ही त्याच्याचसाठी आहे. आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो. आपण ही जी पुढची पिढी आहे ना, पुढची जी तुम्हाला पिढी दिसते ती आपल्याच घराण्यातली गेलेली माणसं ती पुन्हा जन्माला आलेली आहेत. हा विश्वास बसणार नाही. हा विश्वास बसू शकणार नाही. आपल्याच घराण्यात ती येतील असं नाही मी म्हणते, परंतु या सृष्टीचा हा खेळच आहे की एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत ट्रान्सफॉर्म होणं. योगी अरविंदांनी ही थिअरी खूप चांगली मांडलेली आहे. एक गोष्ट नष्ट होते, काही काळ, काही थोडा काळ, काही जास्त काळ, काही हजारो वर्ष, म्हणजे त्याला काही सांगू नाही शकत, पण ती पुन्हा ट्रान्सफॉर्म होते दुसऱ्या गोष्टीमध्ये. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थिअरीज आहेत. तर गवतावरच्या किड्याचं तर मी नेहमीच सांगते, मातीतून गवत जन्माला येतं. गवतापासूनच जो किडा तयार झालेला असतो तो गवतावर बसतो आणि आपली उपजीविका चालवतो. हे योगी अरविंदांकडनं मी पहिल्यांदा ऐकलं. म्हणजे हा किडा हा जमिनीतूनच निर्माण झालेला आहे असं म्हणायला पाहिजे. अशी गंमत आहे. तर ही एक थिअरी. दुसरी ही थिअरी आहे की एकदा जन्म झाल्यानंतर मरण पावलेली माणसं जी पुन्हा जेव्हा जन्माला येतात ती कुठेही येतील मग, पण ती आपण समजा मधली पिढी आहोत, तर पूर्वीची गेलेली माणसं जी आपण पाहिली आहेत आणि आता जी जन्माला येणारी आहेत त्यात कुठेतरी तीच आहेत. याही दृष्टीने अत्यंत प्रेमाचा भाव पाहिजे. आणि असेच आपण आहोत, असेच कुठेतरी आपण आहोत. म्हणजे सगळे आपणच आहोत, दुसरं कोणी नाहीच आहे. दुसरं कोणीही नाही आहे, काही वेगळं नाही आहे. प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही, खूप छान प्लॅस्टिक, त्या प्लॅस्टिकपासून पुन्हा ते विरघळून कमी प्रतीचं प्लॅस्टिक, त्या प्लॅस्टिकपासून पुन्हा विरघळून अजून कमी प्रतीचं प्लॅस्टिक, त्या प्लॅस्टिकपासून पुन्हा प्लॅस्टिक विरघळून प्लॅस्टिकच्या पिशव्या, काही जाड पिशव्या तर काही एकदम पातळ पापुद्रा. काही नाही आहे, एकच गोष्ट आहे, ती स्थानांतरित होते, ती ट्रान्सफॉर्म होते, वेगळ्या रूपात आपल्या समोर येते, पण सगळं तेच आहे. काय कुणाचा द्वेष करायचा आणि काय करायचं, सगळं एकूण एक तेच आहे. म्हणजे काय, आपल्या पूर्वी जे लोक होऊन गेलेत, आपल्या प्रेमाचे आजोबा पणजोबा, खापर पणजोबा, हां, तेच इथे कुठेतरी वावरत आहेत. त्यांना धक्का द्यायचा का आपण वाईट वागून? आपल्या मनात जर एकच भाव असेल की सगळीकडे ईश्वर आहे बाबा, कसं काय असं वागायचं, ईश्वरच ईश्वर आहे, तर हा प्रश्नच येणार नाही. हा प्रश्नच कधी उद्भवत नाही. केवळ बुद्धीच्या जोरावर वागता येत नाही, पण बुद्धी मात्र आपल्या कर्मांना जेव्हा स्पर्श करते तेव्हा ती कर्म चांगली होतात ना. मग कर्म चांगली होतील, पण नुसती कोरडी होऊन चालणार नाही, त्यात ईश्वरत्वाचा भाव असला पाहिजे.
म्हणजे मनुष्याने जर देह टाकून दिला तर त्या देहातला, आता तो जिवंत असताना त्याला भावभावना होत्या, त्याची इंद्रिय काम करत होती, त्याचं मन अंतःकरण कधी तो तापलेला असायचा, कधी तो शांत असायचा, कधी तो आनंदी असायचा. हे सगळं काय झालं? ते शरीर गेलं निघून आणि हे सगळे बाहेर पडले. काहीही राहिलं नाही आता. हे जे अहंकार केंद्रित जीवन आहे, सगळं ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी सगळं त्या माणसाच्या अधीन असतं. आणि जेव्हा सगळं आपल्या अधीन असतं तेव्हा आपण त्याचा सारासार विचारच करत नाही. माझ्या अधीन आहे, पण हे सगळं मी कसं चांगलं ठेवलं पाहिजे, बुद्धी कशी तीक्ष्ण केली पाहिजे, मनात एकही वाईट विचार कसा येऊ द्यायचा नाही. देह देवाचे मंदिर, कसं काय याच्यात चालेल असं करून वाटेल ते. ज्या क्षणी आपण या शरीरातनं निघून जातो त्या क्षणी सगळ्या रचनेशी, सगळा आपला जो स्वभाव आहे, सगळ्याशी आपला संबंध तुटून जातो एकदम. आणि म्हणून सगळं संपत नाही, हे अगदी काळ्या दगडावरची रेघ. आपलं जीवन संपल्यावर सगळं संपत नाही. आपल्यासाठी, लोकांसाठी सगळं संपतं दुसऱ्या क्षणाला. कोणाचं कोणा वाचून अडत नाही, काहीही होत नाही, सगळं संपतं लोकांचं आपल्यासाठी सगळं संपतं. आपलं काहीही संपत नाही. सूक्ष्म शरीर पुन्हा तेच घेऊन जातं. अत्यंत महत्त्वाचा विषय हा. आणि मनाला एवढं महत्त्व ते त्याच्याचमुळे आहे. मन आणि बुद्धी हे दोघंही या देहातून बाहेर पडतात. ते हा देह जड असल्यामुळे देहाशी मन अतिशय जोडलेलं असतं. कारण ते काय असतं, खूप काय म्हणतात त्याला, अतिशय त्याला देहाबद्दल आकर्षण असतं मनाला. कारण मनाला आहे ना खूप खेळ करायचे असतात. ते देहामध्ये राहून देहाच्या साह्याने मनाला खेळ करता येतात. देहाने जर अंग टाकून दिलं तर मन आणि बुद्धी यांना आधार राहत नाही. आणि मन आणि बुद्धी हे सूक्ष्म आहेत, देहामुळे ते अडकून राहतात ह्याच्यात. म्हणजे काय आहे माहिती का, अहंकार देहाशी कनेक्शन लावतो आणि मन आणि बुद्धी यांना जोडून ठेवतो. ज्याप्रमाणे लाईटचं बटन दाबलं की तिथे कनेक्शन जोडलं जातं आणि लाईटचा प्रकाश पडतो, फॅनची हवा येते. त्याप्रमाणे अहंकाराचं बटन दाबलं जातं. ते दाबलेलंच असतं सदा सर्व काळ. देहाशी कनेक्शन अहंकाराचं जोडल्यामुळेच तर आपलं जीवन चाललेलं आहे. आणि मन आणि बुद्धी हे सूक्ष्म असले तरी ह्याच्यात राहतात. बघा तुम्ही, वायूला धरून ठेवणं शक्य आहे का हो? नाही ना, वायूला धरून ठेवणं शक्य नाही आहे. तसे मन आणि बुद्धी हे सूक्ष्म आहेत, त्यांना धरून ठेवणं शक्य नाही. पण हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत अहंकार आणि आपल्या वासना ह्या दोन्ही गोष्टी जड असल्यामुळे त्यांना
शरीराशी धरून ठेवतात आणि ज्यावेळी शरीर निकामी होतं ताबडतोब हे हवेत उडून जातात. पण ते उडून जात नाहीत नुसते, त्यातलं जे मन असतं ते मन, त्या मनामध्ये असलेला जो विचारांचा भावभावनांचा पुंजका आहे त्याचंच शेवटी वासनांच्या रूपात विलीनीकरण होऊन ते कारण देहासाठी कारण ठरतं. आणि अजून याच्यामध्ये पुष्कळ असा सूक्ष्म अभ्यास आहे, तो आपण आता उद्याच्या भागात करणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.